हॅलो हाय नमस्कार सर्वांना। तर पहा मी आज बनवले आहे खिचडी एकदम मोकळी सुटसुटीत। तर त्यासाठी मी इकडे बटाटा धुवून कापून घेतलेला आहे, शेंगदाणे आणि हिरवी मिरची कापून घेतलेली आहे। तर बटाटा आता आपल्याला बटाटा तेलामध्येच परतून घ्यायचा आहे, कसलंही पाणी न टाकता तेलामध्ये परतून घेतलं तर खिचडी खूप छान लागते। हे पहा आता मी तेलामध्ये बटाटा टाकला आहे। तर तो छान हलवून घ्यायचा, त्यामध्ये आपल्याला नमक टाकायचं आणि नमक टाकल्यावरती छान परत तो बटाटा शिजतो। आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे, म्हणजे वाफेने छान बटाटा परततो मऊसूत। आणि आता इकडे शेंगदाणे आणि हिरवी मिरची आणि त्यामध्ये नमक टाकून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। हिरवी मिरची कट करून घ्यायची, म्हणजे ती मोठी राहत नाही, बारीक होती चांगली। नमक पण टाकायचं आहे आणि आता हे बारीक करून घ्यायचं आपल्याला। तोपर्यंत बटाटा पण परततोय आपला चांगला। हे पहा आता मी बारीक करून घेतलेला आहे। आणि इकडे पहा खिचडी पण आपली कशी छान भिजलेली आहे, एकदम सुटसुटीत। ती एकदम पूर्ण सुट्टी करून घ्यायची खिचडी भिजलेली। आणि आता आपल्याला इकडे बटाटा परतून झाले, त्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे आपण बारीक करून घेतलेली हिरवी मिरची, शेंगदाणे आणि नमक। ते सर्व त्यामध्ये टाकून ते पण परतून घ्यायचं आहे बटाट्यासोबत। छान परतलं की आता आपल्याला टाकायची आहे खिचडी, शाबू, भिजलेला शाबू। पहा अशा पद्धतीने एकदा बनवून खिचडी एकदम सुटसुटीत होती। आणि रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। हे पहा आता मी खिचडी टाकून घेतलेली आहे त्यामध्ये, आणि आता आपल्याला ती छान परतून घ्यायची आहे। छान थोडेसे कमी गॅसवरती थोडं झाकून ठेवायचं 5 मिनिटं, मग तर खूपच छान परतती खिचडी। पहा आता आपली तयार झालेली आहे खिचडी। आणि इकडे मी त्यासोबत दही, चिप्स, पापडी ते घेतले।